गांधी नाकारायचा आहे, पण कसा? लेखक दिग्दर्शक शंभू पाटील, संकल्पना वसंत गायकवाड, कलावंत नारायण बाविस्कर, होरिल सिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, मंजुषा भिडे, विजय जैन, हर्षल पाटील. संगीत राहुल निंबाळकर. सादर करीत आहोत गांधी नाकारायचा आहे, पण कसा? नमस्कार मंडळी. इथं जमलेल्या गांधी व्याख्यानमालाला जी काही मोजके प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, या आपल्या सगळ्यांचं मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आज आपले जे वक्ते आहेत ना, प्रख्यात वक्ते सदाबोले, हे इथे येणार आहेत आणि इथे ते त्यांचे विचार व्यक्त करणार होते. हे बघा, त्यांचाच फोन आला आहे. किती लोक आल्यात? फक्त 4 लोक. अहो, कमाल करता तुम्ही. कार्यक्रम घेता की गंमत करता? कळत नाही तुम्हाला? कार्यक्रमाची नीट प्रसिद्धी करता येत नाही, कार्यक्रम लोकांपर्यंत नेता येत नाही तुम्हाला. घेता कशाला कार्यक्रम? सर, करता कशाला? आता मी येत नाही, कार्यक्रम रद्द करा. माझ्या दृष्टीने हा कार्यक्रम संपलेला आहे. सर, फोन कट करू. सर, हे बघा, आजचे वक्ते जे आहेत ना सदाबोले, ते यायला थोडा उशीर आहेत. तर आपण असं करायचं का, इथं आपण गांधी व्याख्यानाला जे 4ही तुम्ही वक्ते आलात ना, इथं बसलेले आहात रसिक, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर स्टेजवरून आपण चर्चा केली तर. हां, हे बघा, ही एक आयडिया पण चांगली. मी तुमचं सगळ्यांचं इथे संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. कसं आहे, आज तांत्रिक कारणामुळे खरं तर सदाबोले सर काही येऊ शकत नाही. तर मला असं वाटतं आपण सगळे जर इथे चर्चा केली तर. देखल्या देवा दंडवत का? हो, म्हणजे कुणी नाही म्हणूनच आम्ही का? हो ना, हो. म्हणूनच मी हल्ली कार्यक्रमाला जात नाही. अहो, शिस्त म्हणून काही नाहीच आहे. हो, काही अर्थ उरला नाही. उगाच प्रसिद्धीची हौस म्हणून आयोजित करतात फक्त. अरे अब क्या बोलना भाई, लाके ऊपर बिठा दिया हाँ, और अब बोल रहे चर्चा करो. मग काय? और थोड़ी देर से बोलेंगे कार्यक्रम का खर्चा दो. भरोसा नहीं भाई इन लोगों का. अरे क्या रे भाई, अरे पैसे बिसे तो नहीं मांगेगा ना? हो नाही हो, अहो असं नाही, म्हणजे प्रसंग आलाय ना म्हणून तुम्हाला विनंती करतोय. हो, उगाचच गैरसमज करून घेऊ नका. हां, कृपया आपण मिळून चर्चा करूया. हां, पण हां, चर्चा ही गांधी या विषयावरच असायला हवी. हां, अच्छा, चर्चा करा. म्हणजे आरती ओवाळायची की पोवाडा म्हणायचा? हो ना, हो. अर्थात गांधीजींचा पोवाडा कोणीच गात नाही. बरोबर. हो, कारण त्यासाठी शौर्य लागतं. हो ग बाई, पुरुषार्थ लागतो. इथे तर भित्रे भागूबाई, कोणी एका गालात मारलं तर म्हणे आपण दुसरा गाल पुढे करायचा. काहीतरी घाबरटपणा. अरे किने एक मारा ना, उसको 4 मारने को ना. बराबर. अहो, या अहिंसेमुळेच राष्ट्र म्हणून आम्ही मागे पडलोय. अहो, त्याही पेक्षा मोठं नुकसान म्हणजे या पुराणमतवादानं इथल्या कष्टकरी मजूर यांच्यामध्ये गुलामगिरी रुजून राहिली आहे. आपल्या हक्काची जाणीव त्यांना झालीच नाही. त्यामुळे वर्गसंघर्षाची जाणीवही त्यांना झाली नाही. हो, अहो, स्त्रियांविषयी अत्यंत अनुदार होता हा माणूस. पक्का पुरुषी दृष्टिकोन. अहो, अर्थशास्त्रामधलं काही कळत नव्हतं तरी त्यावर सतत बोलणार, सल्ले देणार, इथल्या वर्णव्यवस्थेचं समर्थन करणार. तरी हा महात्मा कसा हो? ज्या माणसामध्ये समतेचं तत्व नाही तो महात्मा कसा? अरे मानसाची पूजा बीजा, अरे वो तुम्हारी पद्धत है रे भाई. हम तो उनको इंसान समझते भाई. हो ना. अहो, फारच उदो उदो केलाय हो या माणसाचा. खरं सांगू का, फारच डोक्यावर घेतला गेलाय हो. नाहीतर काय. तेही उगाचच, काहीही कारण नसताना. अहो, कारण नसताना नाही हो, मग कारण आहेच. अच्छा, ते कारण म्हणजे इतिहास.
इतिहासच वाचला जात नाही ना हो. खरंय. जो काय वाचतो तो फक्त शाळेच्या पुस्तकात. मग काय होणार हो? शाळेतला इतिहास विश्वास कैसा रखना ते सांगा. अहो तेच तर, सगळे मूर्ख. त्यांनी काहीही लिहायचं आणि आम्ही त्याला इतिहास म्हणायचं. अहो वाईट याचं वाटतं की शाळेत याला इतकं महत्त्व देतात की काय सांगू तुम्हाला. हो ना हो. अहो 14 मार्काचे प्रश्न फक्त या गृहस्थाला हो. मी म्हणते काही मर्यादा बिर्यादा आहे की नाही. अहो किमान पर्सेंटेज तर बघा. इतर लोकांना 2-2 मार्कात संपवतात हो. आणि या गृहस्थाला 40 पैकी 14 मार्क. म्हणजे जवळपास 33% मार्क या एकट्याला हो. आता मुलांना काय वाटेल सांगा. मुलांना काय वाटेल की याचा 33% वाटा आहे स्वातंत्र्य मिळवण्यात. किती? अहो 33%. 33%? मग काय. अहो एक वेळ नाईलाजानं हेही स्वीकारलं असतं. पण याचे भक्त असलेले बाजार बुणगे अहो 100% श्रेय देतात. अहो ही सर्व मुळात भांडवलशाहीची चाल आहे. भांडवलशाहीला असं कोणीतरी लागतच ना हो, ज्याच्या प्रतिमेच्या आधारावर हे आपले पाय पसरतात. उगाच नाही ते कोणाला असं मोठं करत. त्यांचे ठोकताळे अतिशय पक्के असतात, पक्के. आज पण बघा ना, सर्व मल्टीनॅशनल वाले यांचंच गुण गाणार. हो ना. कारण त्यांचाच फायदा आहे ना. ब्रुजवास आले सगळे. मला तर वीट आलेला आहे बो. प्रत्येक ठिकाणी आहे हो हा टकल्या. गांधी मार्ग आहेच. गांधी चौक आहेच. गांधी बगीचा आहेच. अहो मार्केटला सुद्धा याचं नाव. अरे ये तो सब शहर में है भाई, आणि ये गांव गांव में भी है. हो ना. आणि पुन्हा नावं किती, पदव्या किती. अहो मी म्हणते किती उदो हा. आणि मला एक कळत नाही, इतर कोणी दिसत नाही का हो? कसं दिसेल. त्या नावाचा फायदा घेणारी जमात सतत सत्तेवर होती ना. सत्तेवर कोणी असो, सब इसकेच पाव पडते. का तुम्हाला शरण जावं लागतं आणि गरज काय? ये सब बंद करने को ना यार. खरंच बंद करायला पाहिजे. अहो तुम्हाला सांगते, आमच्या नात्यातला एक मुलगा परदेशात असतो हो. बर. तो पण सांगत होता की तिथले काही मूर्ख म्हणे याच्या नादी लागलेत. हाय बाई वेडेपणा. आपण त्यांना हुशार समजतो, प्रगत समजतो, पण ह्या मेल्यानं त्यांनाही वेडं केलंय म्हणे. हे बघा आता हे फार झालंय. आता हे सहन होत नाही. काहीतरी करायलाच पाहिजे. मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. देखो और बातों में मेरा जमता नहीं है तुमसे, पण या बाबतीत मी सहमत आहे. खरं सांगू, आज तो व्याख्याता आहे ना, तो काय सांगणार होता हे ऐकायचंच होतं मला. मग मी धरला असता त्याला. अहो असे प्रश्न काढले होते ना, हो का? की बघतच राहा. हो ना हो. अहो पण ते आलेच नाही ना. आता काय उपयोग. अय्या नाहीतर असं करा ना. अहो तुम्ही करा भाषण, आम्ही ऐकू. अहो तुम्ही अभ्यास केलाच आहे ना. हो करा. बसा म्हणतो. अरे काय आहे? हो नाही म्हटलं, चर्चाच योग्य. हाँ म्हणजे अरे कुछ हम भी बोलेंगे ना भाई. ये तो भाषण करने वाले बोलते रहते आणि आपण कुछ चुप सुनते रहो. यांचा आम्हाला कायमच विरोध आहे. नाहीतर काय. राष्ट्रहितासाठी आम्ही काहीही केलं तरी हे विरोध करणार. आता यात राष्ट्राचा काय संबंध हो? आपण चर्चा करणार आहोत फक्त. हे बघा आम्ही जे पण करतो ते राष्ट्रहितासाठीच असतं. अच्छा. राष्ट्र प्रथम, बाकी सगळ्यानंतर. हे मात्र अगदी खरं आहे. हं आमचे हे पण मला हेच सांगतात. काय? तुम्हाला सांगते, त्यांना डॉक्टरांनी तूप खाऊ नका असं सांगितलंय. पण आमच्या यांना जेवताना तूपच हवं. आणि मी नाही म्हणाले तर मला म्हणतात कसे, मी तूप खातो ते बलसंवर्धनासाठी, आणि हे बलसंवर्धन राष्ट्र संवर्धन करेल. मी काही माझ्यासाठी तूप नाही खात, राष्ट्रासाठी खातो. अगदी बरोबर आहे त्यांचं. इथला प्रत्येक बलवान पुरुष राष्ट्र बलवान करत असतो. मग काय. आमची प्रत्येक कृती राष्ट्रासाठी.
तुमच्या ह्या मुद्द्यांना माझा पूर्णपणे विरोध आहे हो. तुपाने कसला आला हो बलसंवर्धन? हा, मेद वाढतो फक्त मेद. क्या बढ़ताय? मेद म्हणजे? मेद म्हणजे चरबी, याने फॅट पडताय फॅट. नाही ह गाईच्या तुपाने फॅट वाढत नाही. गाईच्या तुपात चरबी नसतेच, फक्त शक्ती असते. त्यानं मेद नाही वाढत. कोणी सांगितलं तुम्हाला असं? अहो विज्ञानानं सिद्ध केलंय, संशोधन झालंय यावर. हो का? हो. कोणी केलं हे संशोधन? तुम्ही काय माझी परीक्षा घेताय का हो? हा, शाळकरी मुलगी आहे का मी? नाही हो, मी फक्त प्रश्न विचारतोय तुम्हाला. तुम्ही लोक ना विज्ञानाच्या नावाखाली काहीही म्हणजे काहीही खपवतात. बरं पुरावा द्या बरं याचा आता. पुरावा? हं? पुरावा मी आहे ना. हा, बघा बघा, भरपूर तूप खाऊन देखील शरीरावर ग्रॅमभर देखील चरबी नाही. जिवंत पुरावा आहे. चरबी नसेल पण मग बल बल पण तर दिसत नाही ना. ते येण्यासाठी मांसाहाराला पर्याय नाही. हा, हे स्वीकारणार आहात का तुम्ही? मैं तो वही बोल रहा था ना कि ताकत अगर होना ना, गोश्त खाओ गोश्त. एकदम बराबर. आणि फिर देखो तुम्ही ते काय म्हणता ना, ते बल सावधान. बल सावधान नाही हो, बल संवर्धन. हाँ वही देखो कैसे होता है. आधी भाषा सुधारा. बल संवर्धनाच्या गोष्टी करताय. अहो भाषा बघा तुमची, आणि अवतार अवतार बघा. स्वच्छता राखायला शिका आधी. अगदी बरोबर आहे. मांस खाल्ल्याने शक्ती येते हा गैरसमज आहे. अरे असेल हिम्मत तर या समोर, मी दाखवतो माझं बळ. काका काका शांत व्हा. अहो किती हात रागा, झेपणार नाही तुम्हाला. हा, शांत व्हा. अरे मंजे क्या कुश्ती खेलता क्या भाई यहाँ पे? आणि ये क्या अखाड़ा है क्या? और अब तो अगर ताकत दिखाने की बात कहेंगे ना, तो फिर मेरा भी खून गरम है. हाँ बोल दे रहा मैं. हा, हिंसेचं वावडं मलाही नाही बरं का. हा, किंबहुना हिंसेशिवाय क्रांती नाही. हिंसेचा मार्ग अवलंबल्याशिवाय सुटका होत नाही, आणि तो मार्ग आम्हाला वर्ज्य नाही. बाई 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 बाई, काय दांडगाई ही. अहो किती आक्रमक आहेत तुम्ही लोक. मग? आपण इथे कशासाठी जमलोत? कशासाठी जमलोत? हा, बर. आतापर्यंत आपलं एकमत होतं ना. हो. मग आता सगळे लोक विरोधात का हो? माझ्या सामर्थ्याला आव्हान मी सहन करणार नाही. किंवा बौद्धिक चमक आहे असं समजू नका. आतमधलं रक्त देखील तप्तंय. राष्ट्रासाठी प्राण त्यागायची वेळ आली तर मी मागे सरकणार नाही. या मातृभूमीसाठी रक्ताचं. काका 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 पाणी, हा, शांत काका व्हा. पाणी पाणी घ्या. शांत व्हा, शांत संभालो व्हा. ओ चीचा. अरे बाता करते करते सांस फूल रही तुम्हारी. तू 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 हे शब्द बोलू नको. तुम्ही लोक फार आवाज बंद करता बुवा. लोकांच्या बोलण्याचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. किती बोलता हो, किती बोलता. तुम्हीच तर बोलताय केव्हाचे. आणि वर पुन्हा बोलू देत नाही, बोलू देत नाही. यांची तोंड कायमचीच बंद करायला हवी. हो मग काय. अरे बहुत कुछ तो बंद कर दिया, अब क्या जबान भी बंद कराएंगे क्या? और हम गुच्चू बैठे म्हणजे तुम कुछ भी बोलेंगे क्या? रिकाम बाता मत करो. हाँ बघितलं बघितलं किती उद्धट आहे. भाषा किती वाईट आहे या माणसाची. हो बाई, भाषा उद्धट नसते. तुम्ही बोलताय त्यात किती तिरस्कार आहे बरं. मग तुमची भाषा तिरस्करणीय आहे का? मुळात भाषा हा मुद्दा देखील वर्चस्वाचं मोठं हत्यार आहे. हॅलो, हं? तुम्ही भाषण नका ठोकू लगेच. हम्म, माणसं दिसली की यांचं भाषण सुरू. आता तुम्हाला माणसंच दिसत नाही म्हणून जिथे शक्य तिथे भाषण. हो, कारण आम्ही काही धार्मिक भावना भडकवत नाही. आता जगात देव नाही हे सांगणं तुम्हाला पटत नाही, त्याला आम्ही काय करणार हो? अरे ऐसे कैसे बोलते तुम? दुनिया को चलाने वाला सबका मालिक एक है. भगवान नहीं, देव नहीं, ये गलत बात है. याच्यामुळे लोग तुम्हाला आपलं समजत नहीं, कुछ भी बोलते रहते, और इसी वजह से अकेले पड़ गए तुम. देखो मेरे सामने है, रिकाएं बातें मत करो. मैं बोल दे रहा पहले से. हाँ देव नहीं बोले. अहो मी हे तुमच्या भल्यासाठीच सांगतोय. अरे मेरा भला करने को बैठा है ऊपर. हे तुम मत टेंशन लो, तुम तुम्हारा देखो. बघितलं बघितलं कसे उलटतात हे.
हो ना. तरी मी तुम्हाला सांगत होते यांचा भरोसा नाही. नाही नाही, तो बरोबर म्हणतोय. देव नाही असं म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला? आमच्या भावना सतत पायदळी तुडवतात, नको नको ते बोलतात, अहो आमच्या श्रद्धास्थानांवर टीका करतात. असं रक्त खवळतं की नाही, उसळ्या मारतं मग. हो का? अहो बीपी वाढत असेल हो, काळजी घेत जा हं. अहो आधीच थोडा मासा तब्येत काका तुमची, आणि त्यात हे रक्त वगैरे जरा बघा हं. चांगला धडधाकट आहे मी, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही तुमचं बघा, आणि ते तोंडाला काय फडकं बिडकं बांधून फिरणं आहे ना, तो स्कार्फ का काय ते बंद करा. आणि हो, कपडे पण बरे घालावे. एकदम बरोबर बोला चिचिया. औरत को तो मतलब देखो भाई, शर्म हया जरूरी है, आणि पडदा तर पाहिजेच ना हो. कसं बोललात, कसं बोललात. तुमचं बरं आहे हो, तुमच्यात अजून शिल्लक आहे. आम्ही तर लाजच सोडली आहे. आलात ना बायकांच्या कपड्यावर शेवटी. नाही, मळमळ सुरूच होती केव्हाची. आम्ही बायकांनी काय घालायचं ना ते आम्ही ठरवू, तुम्ही नका आम्हाला शहाणपण शिकवू. पर बहन, अरे वो ठीक कह रहे ना, सुना करो न तुम, समझा करो आप. तुम मत समजाओ हा. माझं मेरे को बरोबर समजता. समजलं असतं तर सगळं नीट राहिलं असतं. पण मी म्हणतो यात बिघडलं काय हो? प्रत्येकाला आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. समता महत्वाची. स्त्री पुरुष असा भेद योग्य नाही. करेक्ट, अगदी बरोबर बोललात तुम्ही. मग? अहो पण हे मान्यच करत नाही लोक. हो ना. ताई, कपड़े पर्दा ये तो औरत का गहना है, ये तो मानना ही पड़ेगा ना. अहो आपली संस्कृती आहे, ती टिकली पाहिजे. किंबहुना मी तर म्हणतो टिकवली पाहिजे. संस्कृती अशी काही बंधनांनी टिकत नाही. मग ती मुक्तपणे उधळून पण टिकवता येत नाही. पण त्याचा ओझा मग बायकांवरच का हं? औरत को ही संभालना है सब कुछ. रिवाज है, दस्तूर है. आम्ही कुठलेही रिवाज मान्य करत नाही. आम्ही फक्त मानतो ती घटना. अरे भाई, घटना दस्तूर को तो हम भी मानते ना, पण रिवाज तो है, रिवाज को तो मानना पड़ेगा ना भाई. आमची अस्मिता महत्वाचीच. मग आमची मुक्ती पण महत्वाचीच. मग आम्ही सांगतो समता अति महत्वाची. पर्दा बहुत जरूरी है और औरतों को पर्दा होनाच. अहो हे काय लावलंय, तुम्ही वाद करू नका हो. आज आपण गांधी व्याख्यानासाठी एकत्र जमलो आहोत ना, त्या विषयावर चर्चा करूयात, ही माझी विनंती आहे तुम्हाला. हा, आता तो मुख्य विषय आहे. बघा, त्या विषयावरच चर्चा करा. आता त्या विषयावर काय चर्चा करणार हो? बरोबर आहे. अहो तो काही चर्चेचा विषयच नाही मग आहे. काय? कशाला वेळ वाया घालवता उगाच? वही तो. आणि क्या बोलेंगे उस पर? अरे कमाल आहे, तुमचं कशावरही एकमत नाही, पण गांधींवर चर्चा नको या विषयावर मात्र एकमत आहे. हो. आम्हाला गांधीवर चर्चा नको. हो, किंबहुना आम्हाला गांधीच नको. मग तुम्ही हे व्याख्यान ऐकायला का आलाय? ऐकायला नाही, प्रश्न विचारायला आलो आहे. हो का? म्हणजे गांधी ऐकायला एकही माणूस आलेला नाही तर? नाही. आम्ही प्रश्न विचारायला आलो आहोत. अच्छा. खरं तर हे वक्ते बिकते काय उत्तर देणार हो? मी तर म्हणतो त्या गांधीलाच विचारायला हवं. कसं अगदी मनातलं बोललात ना. मग? अहो मोहनलाच प्रश्न विचारायला हवे. पण आता मेलेल्या माणसाला कसं विचारणार? आणि तशी सोय कुठे आहे हो? होय हो. अरे ऐसा नहीं रहता. हा. अरे वो देखो, अरे वो फिल्म थी ना वो, अरे उसमें बुलाने पे गांधी आते थे. कोणची? कोणती फिल्म हो? अरे वो ना हो वो, अरे वो संजू बाबा की. अरे वो, उसमें गांधी कभी भी आता. अच्छा, अरे म्हणजे तुम्हाला लगेराव मुन्नाबाई म्हणायचंय. हा, वही, हा, वही. असं म्हणा ना. अरे हो, म्हणजे एक फालतूक नोट आणि गुन्हेगारांना बोलवलं तर तो येतो. मग आपण तर सगळे इतके विद्वान आहोत, आपण बोलवल्यावर तर तो यायलाच हवा. मग हो. किंबहुना त्याला यावंच लागेल. हो, आणि आपल्या कोर्टात उभं राहावंच लागेल. और ये मस्त है. हाँ? मैं सच बोलूं क्या, हा. कोर्ट का ड्रामा ना मेरे को बहुत अच्छा लगता है. ही कल्पनाच मस्त आहे. हा. आरोपीच्या पिंजऱ्यात
उभा करा गांधीला. हा चालेल चालेल. अय्या किती मजा येईल ना. हा. म्हणजे कसं आहे ना बघा. अहो मी अशी इथे उभी, गांधी आरोपीच्या पिंजऱ्यात, आणि मी गांधींना प्रश्न विचारते. पण हा फोटो मात्र काढा ना, सोशल मीडियात अगदी हिट झाला पाहिजे बघा. तर मग काढाल ना? हो, हो, नक्की काढणार, नक्की. तर मग आपलं ठरलं. हो हो हो, ठरलं. ठरलं. चला चला. तर आता आरोपीचा पुकारा करतात तसा पुकारा करा. अय्या मी करू का? मला जमेल. नहीं, नको. पुकारा करने का काम आदमीच करते, औरत नहीं. इथे पण आम्हाला डावललं नाही. हा मुद्दा घ्यायला हवा. पण मी काय म्हणतोय, अरे हा आयोजक आहे ना, याला करू द्या ना पुकारा. मी अहो काय चालवलंय काय तुम्ही हे? आपण चर्चा करणार होतो ना, तुम्ही हे कोर्ट भरवायला लागला सरळ. आता आम्ही काय करायचं ते सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही हो. आता आम्ही सांगू तेच होईल. आमच्या या संघटनेनं निर्णय घेतलाय ना, तुम्ही तो फक्त हुकूम पाळायचा. बरोबर आहे. हाँ रे बे, तेरा बरोबर है. हाँ? ओ, अब तू मत इशारा दिखा. हम जैसे बोलते ना वैसा गुपचुप कर. हो हो हो. चला चला करा पुकारा. मला तर इतकी उत्सुकता आहे ना खरंच. या फोटोची केव्हा एकदा पोस्ट करते असं झालंय मला. अरे बाबा पुकारा कर रे. ठीक आहे. बादब इथूनच चालेल. उभं राहून करायचा असतो पुकारा. ठीक. हे पण माहित नाही का तुम्हाला? बादब बा मुलाहिजा. अरे तू काय दरबाराचा होकारा देतोय का? कोर्टाचा पुकारा कर, कोर्टाचा. आरोपी क्रमांक 1 हाजीर हो असा कर. या समाज न्यायालयात आता हे समाज न्यायालय काय? अहो समाज न्यायालय असतं ना, म्हणजे जसं सोशल मीडिया तसं हे समाज न्यायालय, सोशल कोर्ट. ठीक आहे कर लवकर पुकारा. पण का हो, तो गांधी येईल ना खरंच? अहो यावंच लागेल. आता हे समाज न्यायालय आहे. आभासी जगासारखं आभासी न्यायालय, कल्पित वास्तव, व्हर्च्युअल रियालिटी, इथं काहीही शक्य आहे. बुला रे भाई जल्दी. ठीक आहे. समाज न्यायालय आरोपी क्रमांक 1 महात्मा गांधी हाजी. महात्मा काय महात्मा काय? अहो आत्मा होता की नाही असा संशय मला. आणि महात्मा म्हणे. ठीक आहे. समाज न्यायालय आरोपी क्रमांक 1 राष्ट्रपिता थांबा. राष्ट्रपिता कशाला हो? राष्ट्रपिता कशाला? म्हणजे राष्ट्राला पण पिताच. हा माता का नको? माता का नको? अहो हा राष्ट्रपिता, मग माता कोण? माता कोण? नाही हे नाही चालणार. ओके ठीक आहे. समाज न्यायालय आरोपी क्रमांक 1 बापू हाजीर हो. आता हे बापू काय आहे? हा बापू काय आहे? हा स्वतःच्या मुलाला नीट सांभाळता आलं नाही आणि म्हणे बापू. मग फक्त नाव घे त्याचं. ओके. मोहनदास करमचंद गांधी हाजिर हो. दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती की संस तूने गाणं बंद. गाणं बंद. गाणं बंद करा. बिना खडग बिना ढाल. अहो काहीही सांगतात. शहीदांचं बलिदान विसरणारं गाणं आहे. बंद करा. बंद करा गाणं. ऑब्जेक्शन आहे, ऑब्जेक्शन आहे. बंद करा हे गाणं. भजन कशाला हवं न्यायालयात? न्यायालयात भजन अलाउड नाही. बरोबर.
ठीक आहे. माटी पुकारे तुझे, देश पुकारे, आजा रे अब आजा रे, भूले हम राह हमें राह दिखा दे, आजा रे राह दिखा दे. दिले से थे वो चलते सीना तान गए. अरे ये गाने पे मेरा ऑब्जेक्शन है. बंद करो ये गाना. ये गाना नहीं चलेगा. बंद कर, बंद कर. क्यों 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 भाई क्यों? ये गाने पे ऑब्जेक्शन क्यों? अरे तुम्हारा कोई ना कोई गाने पे ऑब्जेक्शन है, फिर हमको भी ऑब्जेक्शन का अधिकार आहे की नाही? घ्या. पण मी म्हणते गाणी हवीच कशाला हो? ही काय हिरोची एंट्री आहे का? गाणी वाजली पाहिजे. बिना गाण्याचं येऊ द्या त्याला. हो हो. ठीक आहे. आरोपीनं बिना गाण्याची एंट्री घ्यावी. हो. कुठे दिसतोय का बघा बरं. अरे नमस्ते. जाने रे वैष्णव जन तो तेने रे कई जे पीड़ पराए जाने रे पर दुखे उपकार करे तोए मन अभिमान. ये मेरी प्रार्थना का वक्त है, मगर आप लोगों की आवाज़ सुनकर आ गया. बापू, बापू तुम्ही खरंच आलात? माझा तर विश्वासच होत नाही बापू. मला पण हे अविश्वसनीय वाटत आहे. म्हणजे खरंच बापू आहे की कोणी नट वेश बदलून आलेला आहे? हो ना हो. अहो तितके वयस्कर पण वाटत नाहीये. दात आहे हो अजून. हो हो. अरे भरोसा तो मेरा भी नहीं बैठ रहा भाई. तुम्हारा दोष नहीं है भाई, मुझ पर बहुत लोगों को शक है. मी काय म्हणतो, हा, हा. आपण उभे का? हो 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 हो. बसा 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 खाली बसा बसा बसा. बटो बापू बटो. तुम्ही नाही, तुम्ही नाही. उभे राहा, उभे राहा. अहो हे काय आहे? हा? बरोबर आहे. आरोपीनं उभंच राहायला पाहिजे. बापू तुम्ही बसा बापू. शुक्रिया भाई, शुक्रिया. अरे क्या कर रहा है? तुम्ही विचार. हाँ, तो क्या कह रहे थे आप? मला सांगा, तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्ही काही केलंय का हो? भाई, आप नाराज हो, कुछ गलती हुई है मुझसे? गलती? अहो गलतियां म्हणा, गलतियां. अच्छा, तो बोलो भाई, लेकिन थोड़ा जल्दी. मेरी प्रार्थना का समय है, मुझे जल्दी जाना होगा. पळपुटेपणा तर ठासून भरलाय. नेभट माणसाकडून अपेक्षा ती काय? हो अहो तुम्ही तुम्ही लोक खूपच वाईट बोलताय. अहो बापू स्वतः आहे, थोडं थोडं भान राखा. अहो आयुष्यभर भान सुटलेल्या माणसासोबत आम्ही आता भान राखून बोलायचं का? कन्फ्यूज पर्सन. नो 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 नो. द मोस्ट कन्फ्यूज पर्सन. कुछ तो सच्चाई है भाई आपकी बातों में. आई एम ऑलवेज कंफ्यूज अबाउट ह्यूमन बिहेवियर. भारतीय भाषेत बोला. नाही म्हटलं थोडा अभिमान असू द्या राष्ट्राचा. हाँ हाँ भाई, अब आपसे मुझे देशभक्ति सीखनी होगी. पण मी म्हणते हिंदी तरी कशाला? हा, मातृभाषेतच बोलायला हवं. ठीक छे बेन, ठीक. मातृभाषा म्हणाल्या त्यात बोला. गुजराती आज मारी भाषा छे. अय्या,
अय्या म्हणजे तुम्ही पण गुजराती? अरे वा, तरीच ग बाई, तरीच सर्वच मोठे लोक गुजरातीच असतात. अय्या अय्या किती छान हं गांधी. बरं झाला तर तुम्ही भेटलात. मला कोणी गुजराती मैत्रीणच नाही ना. मिस्टर गांधी, तुम्हाला दांडिया येतं का हो खेळायला? हो बाई, त्यांच्या काळात दांडिया नसतील. अहो मग गरबा असेल. तुम्ही खेळायचे का हो मिस्टर गांधी गरबा? मला ना बाई खूप आवडतं दांडिया खेळायला. आणि हो ती उंदियाची रेसिपी ती माहिती का हो गांधी तुम्हाला? काय होतं ना, अहो मी यूट्यूबवर पाहून बनवलं 2 वेळा, नाही ना जमलं. मिस्टर गांधी जरा रेसिपी सांगा ना प्लीज. बाई, अहो तुम्ही काय चालवलं हे? इथे आपण किती गंभीरपणे राष्ट्राविषयी चर्चा करणार आहोत आणि तुमचं हे काय चाललंय? अहो मी पण तेच करते. हो का? आता दांडिया खेळणं हा राष्ट्रीय उत्सव आहे ना. आणि उंधियो हा गुजरातचा पदार्थ आपण महाराष्ट्रात बनवतो ना. अहो हीच तर राष्ट्रीय एकात्मता आहे. बाई, तुम्ही धन्य आहात. तुम्ही वाद घालू नका हो. तुम्ही बोला हो गांधी. हाँ बोलो, और हिंदी में बात करो. हाँ, हमारी राष्ट्रभाषा है. का हिंदी का? अरे राष्ट्रभाषा है ना वो. राष्ट्र वगैरे सगळं आम्ही ठरवू, त्यात तुम्ही लुडबुड करू नका. अरे म्हणजे हमने बोलने कुछ नहीं होना क्या? बिलकुल बोलता येईल. का नाही बोलता येणार? तुम्ही शांत राहा. आणि हे बघा गांधी, तुम्ही मराठीतच बोला. आणि असं पण हा मराठी अभिवाचनाचा कार्यक्रम आहे. हा मराठीतच बोललं पाहिजे. बरोबर. मुझे खुशी होती अगर मैं मराठी बोल पाता. मेरे मित्र साने गुरुजी यही सपना देखते थे, आंतर भारती का सपना. मेरी वैसी क्षमता नहीं. मुझे क्षमा करना भाई, मैं मराठी नहीं बोल पाऊंगा. मग बोलूच नका. हा हे अगदी योग्य. हा यांचं तोंडच बंद ठेवा. हाँ, फिर बात बन सकती है. सिर्फ हम लोग बोलेंगे और ये सुनेंगे. हैं? वैसे भी ये लोग हमेशा बोलते रहे और हम सुनते रहे. हैं? आज ये सुनेंगे और हम लोग बोलेंगे. हैं? अगदी बरोबर. हा दबलेल्या लोकांचे आवाज आता क्रांतीचा स्वर बनून दुमदुमणार आहेत. तुम्ही काय मस्त डायलॉग फेकला हो. अरे यार, अरे तेको क्या बोलूं यार. क्या? अरे डायलॉग तो मेरा बहुत जबरदस्त है. ऐसा क्या? साला मेरे को चांस नहीं मिला. नहीं तो आज न मैं फिल्म में रहता था. आपण खटला चालवायला आलेलो आहोत की याचे डायलॉग ऐकायला? हो ना. हो आपण आपला खेळ सुरू करा बरं पटकन. चला. ठीक आहे. मिस्टर गांधी, तुम्ही आमच्या सगळ्यांचे गुन्हेगार आहात. आमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. द्यावीच लागतील. अरे उनको मत बोलने दो. अरे ये बहुत बड़ा चालाक आदमी है. इसने अपनी बातों से अंग्रेजों को भी गुंडा लिया था. और हम लोग को तो यूं खा जाएगा. अगदी बरोबर आहे. हा आप लोगों का जो गुस्सा है, इल्ज़ाम है, आप लगा दीजिए मुझ पर. बापू हे लोक तुमचा द्वेष करतात, तुमचा राग करतात. तुम्ही देशाचं वाटोळं केलंय असं म्हणतात. इतकं वाईट बोलतात की ऐकवत नाही बापू. भाई कुछ भी कहो, लेकिन है तो मेरे भाई ना. फिर मुझे भला बुरा कहते हैं तो कहने दो. सच का पता चलेगा तो शायद ऐसा नहीं करेंगे. पण बापू त्यांना काही समजूनच घ्यायचं नाही आहे. त्यांनी जे चुकीचे ग्रह करून घेतलेत ना, ते इतके पक्के आहेत की त्यांना खरंच ते वाटतात. सोशल मीडियावर तर तुमच्या विरुद्ध सतत अत्यंत वाईट शब्दात बोलत असतात ही लोक. बोलने दो. बात करने का अधिकार सभी को है. वो हक हम छीन नहीं सकते. हो, पण तुमच्या बात करण्याचा हक्क मात्र आम्ही आता काढून घेणार आहोत. छीन लो भाई. पर जो आपको कहना है वो थोड़ा जल्दी कहो. मुझे प्रार्थना में जाना है. ठीक आहे. आम्ही प्रत्येक जण एक आरोप तुमच्यावर ठेवू. आता यापुढे तुम्ही एक शब्द पण बोलायचा नाही. जैसा आज आप उचित समझो. हा चला बरं, आपले आरोप करा. मी काय म्हणते, पहिला नंबर कोणाचा? नहीं, पहला आप लो ना. क्या है, हम औरत जात को ना बहुत इज्जत देते.
श्री दाक्षिण्य म्हणून पहिला मान तुमचा. हो हो चालेल चालेल. मग मीच विचारते हा प्रश्न. मिस्टर गांधी, एक मिनिट. काय 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 माझा फोटो घेताय ना? हो. फोटो घ्या. मी गांधींना प्रश्न विचारते आता. हा, तर मिस्टर गांधी, तुम्ही स्त्रियांबद्दल अत्यंत अनुदार होतात. आपल्या पत्नी कस्तुरबा यांच्याशी आपण नेहमी अत्यंत वाईट वागलात, त्यांच्यावर अन्याय केलात. आता तुमच्या आयुष्यात असलेल्या इतर एक स्त्रियांबद्दल व्यक्ती एक आरोप असं सूत्र आहे ना आपलं, त्यामुळे तुमचा प्रश्न संपलाय. ओके. हा, तर मिस्टर गांधी, हम्म. कस्तुरबांबद्दल बोला. तुम्ही तर त्यांना बोलूच नका अशी वॉर्निंग दिली ना बाई. वो बरोबरच हो, ये आदमी ना बोलने कुछ नहीं होना. असंही आपण बोलणार आणि हे ऐकणार असंच ठरलेलं आहे. अहो, मग माझ्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळणार? अहो समजा गांधींनी उत्तर दिलं तरी ते खरं असणार आहे का? अहो, खोटं नाटं काही सांगितलं तर? मग अहो, सगळं आयुष्य जो माणूस फक्त खरं बोलला, फक्त सत्याचाच आग्रह केला, फायदा नुकसान याचा विचार न करता बापू फक्त खरं बोलले, हे तर माहिती ना आपल्या सगळ्यांना की त्याबद्दलही आपण शंका घेत आहात मनात. वो कुछ भी हो भाई, ये नहीं बोलेंगे. और बोलने की बारी तो हमारी है ना. बरोबर आहे. आम्हीच बोलणार आणि असं देखील आम्हीच चर्चा करणार होतो ना. पण आता आपणच चर्चा करणार, मग सत्य सापडेलच याची काही खात्री नाही. नसू द्या, पण फक्त आपण चर्चा करूया. बरोबर. ठीक आहे. मग माझा प्रश्न पुन्हा. कस्तुरबांबरोबर हा माणूस आयुष्यभर वाईट वागला. कशावरून म्हणता तुम्ही हे? कशावरून? अहो, कशावरून म्हणजे काय? इतका हुकुमशाही वृत्तीचा माणूस आपल्या पत्नीशी कसा वागेल? गांधी हुकुमशाही वृत्तीचे होते हा तुमचा गैरसमज आहे मॅडम. तुमचं गृहीतक चुकीचं असल्यामुळे तुमचा मुद्दाच चुकीचा आणि प्रश्न गैरलागू आहे. गैर लागू कसा? आता बायकोनं काय खावं, काय प्यावं, कसं राहावं सगळं हेच ठरवतात ना. म्हणजे त्या बाईला काही स्वातंत्र्यच नाही. बायकोनं नवऱ्याच्या आज्ञेत राहावं यात चुकते काय? आणि वाईट कसं? गांधी बाकीचं वाईट वागले असतील, पण पत्नीशी वाईट वागले हे नाही पटत. अहो, असं कसं? औरत मर्द ऐसा फर्क तो बनाने वाले ने किया है ना. पति की सेवा करना औरत का धर्म है. और पति अगर कुछ बोलता है या फिर कुछ करने को कहता है तो वो करने कुछ होना ना हो, उसमें औरत का ही भला है. बाई ग, कुठल्या काळात जगतात हे लोक? किती पुरुषी मानसिकता. आता आम्ही पुरुष आहोत तर आमची मानसिकता पुरुषीच असेल ना. नाही कधी बायकी असावी असं तुम्हाला वाटतं? अरे मर्द तो मर्द ही रहेगा ना. अगर मर्द मर्द नहीं रहा तो उसको दर्द होगा. मर्द नसण्याचा दर्द नको, मर्द असल्याचा दर्द हवा. पण तुम्हाला नाही कळणार आहे. आता या काळात जर तुमचे हे विचार असतील ना, तर त्या काळात कसे असतील हे पुरुष? हे अगदी बरोबर आहे. म्हणून एखाद्या माणसाचं मूल्यमापन करताना काळ पण लक्षात घ्यायला हवा. म्हणजे आजच्या आधुनिक फुटपट्टीनं आपण पूर्वीच्या लोकांना मोजायला लागलो तर प्रत्येकजण दोषीच ठरेल की नाही. काही गोष्टी त्या काळाला सुसंगत असतात, त्याला आजच्या फुटपट्टीने मोजलं तर गोंधळ होणार. काही रूढी परंपरा इतकं घट्ट रुजलेल्या असतात की त्या चांगल्या वाईट असा विचार न करता आपण पाळत असतो. पुढे त्या रूढी परंपरा कालबाह्य होतात हो. म्हणून आपण उदारपणे त्या काळाकडे बघितलं पाहिजे. बराच फरक पडलेला दिसतोय विचारात. नाही म्हटलं सुधारल्यासारखे वाटतात. पण मी आधीच म्हटलं की तुमच्या आकलनात गोंधळ आहे. कस्तुरबांसोबत बापूंचं नातं अगदी घट्ट होतं. शिवाय त्या स्वतंत्र पण होत्या. बापूंच्या आश्रमीय जीवनात सर्व लोकांनी संडास साफ करावा, मैला व्हावा असं ठरलं होतं. यात कोणालाही सूट नव्हती. बांना हे काम कधी आवडलं नाही म्हणून त्यांनी हे काम कधी केलंही नाही. बापू यामुळे नाराज होते, पण त्यांनी बांवर जास्त जोरजबरदस्ती केली नाही. ही झाली सामाजिक बाजू. बापूंना चहा कॉफी हे पेय आवडत नसत, ती पिऊ नये असं ते सतत सांगत. पण बा मात्र चहा कॉफी प्यायच्या. कधी कधी तर बापू स्वतः करून द्यायचे. आता असा माणूस बायकोला समजूत घेत नसेल का हो? हां, काय वाटतं तुम्हाला? हे नव्हतं माहीत मला.
मला पण माहीत नव्हतं. अच्छा, म्हणजे इतरांसाठी कडक नियम, बायकोला मात्र सूट. म्हणजे गांधी पण बायको पुढे हरलेलेच होते. कठीण आहे. पुन्हा बापूंना समजण्यात चूक करतात. बापू उदार होते आणि क्षमाशील तर होतेच, पण एखाद्याच्या आवडीनिवडीला आपली तत्त्व बाजूला ठेवून त्याला त्याच्या पद्धतीने आहार विहार करायला बापूंनी परवानगी दिली आहे. अगदी मांसाहाराला सुद्धा परवानगी दिली होती. मतभेद मान्य करून सुद्धा एक गोष्ट मान्य करावी लागेल. स्वातंत्र्य युद्धात गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सामील झाल्या होत्या. जगाच्या इतिहासात स्त्रियांनी यापूर्वी आंदोलनात एवढ्या मोठ्या प्रमाणात भाग घेतल्याचं दुसरं उदाहरण नाही बरं. जे भारतात गांधीजींच्या नेतृत्वाखाली घडलं ते यापूर्वी जगात घडलं नव्हतं. म्हणजे थोडक्यात गांधी स्त्रियांबद्दल अनुदार नव्हते, असंच ना? हो. खरं तर हा प्रश्न काही महत्वाचा नव्हताच. तुम्हाला आम्हीच महत्वाच्या वाटत नाही ना? खाजगी प्रश्न विचारू नये असं म्हणायचं होतं मला. मैं तो बोलता मियाँ बीबी के झगड़े में काहे को पड़ना, वो उनका उनका देख लेंगे ना. मैं एक बात बोलूं क्या? नहीं ताई, तुमको बुरा लगेगा पर इस सवाल में कोई दम ही नहीं है. अरे बाया जो रहती ना उनको थोड़ा कायदे से रखने को ना. हमारे पुरखे कहते थे बाया की बुद्धि बाल सर की रहती, उनका सुनने कुछ नहीं होना. किती मूर्ख आणि मागासलेल्या विचारांचा माणूस आहे ना. नहीं ना ताई, सुनो तुम, बाया घर फूट डालती हो. अरे हमारा घर फूट गया ना. अरे हम 4 भाई थे, 4. हमारा आपस में प्यार मोहब्बत बहुत था. अपन घर की औरतों ने फूट डाला ना हो घर, और क्या बोलना. अरे जरसक भी सुन नहीं लेते ना बाया. अरे जमता नहीं बायन का. साला रोज झगड़े, रोज कटकट, और क्या बोलना हो गए ना अलग, और फूट गया ना घर हमारा. व्यक्ती स्वातंत्र्य तुमच्या बुद्धीच्या कक्षेबाहेरची गोष्ट आहे. राहू द्या. धन्य आहात तुम्ही. चला चला, म्हणजे हा प्रश्न निकाली निघाला असं म्हणायचं की नाही. चला पुढचा प्रश्न. चला. बरं मॅम, तुमचं समाधान झालं का? म्हणजे व्यक्तिशः मी काही फार वाचत नाही किंवा मी कुठल्याही चळवळीशी संबंधित नाही. पण बापूंमुळे या देशातल्या स्त्रिया स्वातंत्र्य चळवळीत आल्या. इथूनच स्त्रियांच्या स्वातंत्र्याची चळवळ पण सुरू झाली. बापू म्हणूनच महात्मा आहेत. मला हे तपासून बघावं लागेल. असं असेल तर माझा गांधींवर, क्षमा करा, बापूंवर काही आक्षेप नाही. चला ओके. आता दुसरा प्रश्न कोण विचारतोय? नहीं मैं पूछता हूँ ना. मुझे हमेशा एक बात चलती थी कि स्वातंत्र बापू ने दिलाया. अरे वो हिंसा हिंसा क्या है वो जो ये बार बार बोलते थे? अहिंसा म्हणायचंय का तुम्हाला? अहिंसा? हाँ वही. अरे ऐसा कहीं रहता क्या? हक जब नहीं मिलता ना तो छीनना पड़ता है. जगात कोणालाही स्वातंत्र्य अहिंसेनं मिळालेलं नाही. अहो, क्रांतीचा मार्ग रक्त आलेल्या रस्त्यावरूनच जातो. वही तो. फिर ये हमेशा अहिंसा हिंसा करते रहे, इसका क्या फायदा? हमें स्वातंत्र्य अहिंसा से मिला है क्या? हो. आपला स्वातंत्र्य लढा हा अहिंसक मार्गाने लढला गेला, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य अहिंसेनेच मिळालं. म्हणजे ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला त्यांचं बलिदान काहीच उपयोगाचं नाही का हो? असं कोणीही म्हणणार नाही. मग देशासाठी बलिदान करणारे शहीद, देशासाठी कारावास भोगणारे क्रांतिकारक यांचं योगदान आहेच. मग तरी सुद्धा अहिंसेचं तत्व तुम्ही सांगता आणि स्वातंत्र्य अहिंसाने मिळालं असंही सांगता. हे बघा, मला वाटतं यासाठी आधी आपला स्वातंत्र्य लढा समजून घ्यावा लागेल. हे बघा, गांधीजी 1915 साली दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परत आले. तोपर्यंत स्वातंत्र्य चळवळीने देशभर जागृती केली होती. पण काँग्रेस आणि इतर संघटनांमध्ये स्वातंत्र्यासाठी लढा देणारा जो वर्ग होता हा एलिट क्लास होता. सर्वसामान्य माणसं ही फारशी या चळवळीत नव्हती. म्हणजे गुलामाला तो गुलाम आहे हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत या गुलामगिरीविरुद्ध तो लढत नाही. काही अंशी खरं आहे, पण गुलामाला जरी कळलं ना की तो गुलाम आहे तरी तो लगेच अन्यायाविरुद्ध लढायला लागतोच असं नाही आहे. लड़ने के लिए जिगर लगता है, जिगर, हिम्मत लगती है.
आम आदमी तो बेचारा अपने परेशानी में रहता है, घर में औरत लोग उमजने नहीं देती। अरे कितना बोलती रहती, कितना बोलती बाया। तुम्ही घरातच हारल्यात तर बाहेर लढण्यासाठी जिगर कुठून येणार हो? हां, पण एक गोष्ट नक्की की सामान्य माणूस पटकन लढायला तयार होत नाही. अहो, जसा तो स्वातंत्र्य लढत पण लढायला तयार नव्हता. पण बापूंना हेच नेमकं कळलं, जोपर्यंत इथला सर्वसामान्य माणूस जागा होऊन इंग्रजांविरुद्ध लढत नाही ना, तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणार नाही. इतकंच नाही तर हा देश आहे, हा माझा देश आहे आणि इंग्रज इथे परके आहेत. माझ्या भूमीवर माझा अधिकार आहे हे समजल्याशिवाय हा देश पण उभा राहणार नाही. देश उभा करायचा असेल तर इथला सामान्य माणूस चळवळीशी जोडला गेला पाहिजे. भारत नावाचा हा विशालकाय देश, अतिशय भिन्न संस्कृती, असंख्य भाषा, वेगवेगळ्या चालीरीती, अनेक धर्म, विविध पंथ, या सगळ्यांना जोडणं सोपं नव्हतं. हे मात्र खरं आहे. हं, आता आपण इथे 5 जण आहोत, तरी आपलं जमत नाही हो. आणि मग 50 कोटी लोकांना कसं एकत्र केलं असेल ना यांनी? कठीण आहे. अहो, लोक नुसते एकत्र केले नाहीत, तर आपण भारतीय आहोत ही देशप्रेमाची ज्योत प्रत्येकाच्या मनात पेटवून आपल्या प्रेमाच्या धागेनं हा देश एकत्र विणला तो बापूंनी. दक्षिणेतले लोक उत्तरेकडच्या लोकांकडे संशयाने बघायचे. सवर्ण अस्पृश्य हा प्रश्न होताच, जाती जातींमध्ये वाद होतेच, हिंदू मुस्लिम तेढ होतीच ना. या सगळ्या अडथळ्यांवर पार करत बापूंनी सगळ्यांना एकत्र केलं. तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेला हा देश मनाने एकमेकाला जोडला. ज्याने कधी बापूंना पाहिलं नाही तो केरळमधला माणूस काय आणि काश्मीरमधली बाई काय हे महात्मा गांधी की जय असं म्हणायचे. इथेच देश जोडला गेला. पण तोडला तर गांधीनेच ना. फाळणीला हाच माणूस जबाबदार आहे. याच माणसानं देशाचे तुकडे केले. अहो, या माणसानं कधीच या देशातल्या कष्टकऱ्याला एकत्र येऊ दिलं नाही. सर्व कामगार जर एकत्र आले असते तर धर्माची भानगडच राहिली नसती ना हो. मग फाळणी पण झाली नसती. तुम्ही कितीही आरडाओरड केला तरी तुमचं आता कोणी ऐकत नाही. अहो, तुम्ही तुमच्यातच एकमेकांचं ऐकत नाही तर तुमचं कोण ऐकेल? आपला मुद्दा वेगळा आहे. तुम्ही फाट्या नका फोडू. फाळणीला हाच माणूस जबाबदार आहे. माझ्या प्रेतावरून फाळणी होईल अशी वल्गना गांधी तुम्हीच केली होती ना. मग मग फाळणी झालीच कशी हो? आणि तुम्ही जिवंत असताना झाली ना. म्हणून म्हणतो फाळणीला तुम्हीच जबाबदार आहात. हाँ, मैं हार गया. मैंने बहुत कोशिश की लेकिन मैं हार गया. मेरे मुस्लिम भाई, उनके नेताओं से मैं हार गया. इस देश का टूटना मैं नहीं रोक पाया. झाला, आरोप सिद्ध झाला. आरोपी स्वतःच मान्य करतोय. कसं झालं आरोप सिद्ध? हा, कसा झाला? अहो, ज्या माणसानं प्राणपणाने फाळणीला विरोध केला तो माणूस फाळणीला जबाबदार कसा? अहो, हे त्यांनीच मान्य केलंय. हे बघा, बापू फाळणी थांबवू शकले नाहीत म्हणून दुःखी आहेत. फाळणीचं दुःख त्यांच्या मनात आहे हे त्यांचं मोठेपण आहे की तो अपराधी भाव त्यांच्या मनात आहे? फाळणी थांबवू शकले नाही असं म्हणणं वेगळं आणि फाळणीला बापूच जबाबदार आहेत असं म्हणणं वेगळं. ज्या माणसाने विरोध केला तो माणूस फाळणीला जबाबदार कसा? जबाबदार कसा म्हणजे? अहो, मुस्लिमांचं लांगून चालन केल्यावर दुसरं काय होणार आहे? हा पुन्हा अर्धवट माहितीवर आधारित मुद्दा आहे. मुस्लिमांचं चांगुल चालन हा असा स्वैर आरोप आहे जो एखाद्या अफवेसारखा पसरला. गोवेल्स नीती वापरत हा मुद्दा ठाशीव केला गेला. याचा अर्थ असा नाही की गांधी मुस्लिमांची बाजू घेत नव्हते. जशी ते हिंदूंची घेत होते, जशी ख्रिश्चनांची, जशी शिखांची, तशी मुस्लिमांची पण घेत होते. गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणून घ्यायचे. त्यांच्या मुखात सतत राम होता. पण हा राम कोणाला घाबरवणारा राम नव्हता. मी सनातनी हिंदू आहे असं ते म्हणायचे, पण म्हणून इतर धर्मांचा द्वेष करत नव्हते. वृत्तीनं धार्मिक होते. भजन आणि प्रार्थना हा त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग होता. वेदांताचा अभ्यास, भारतीय तत्त्वज्ञान आणि गीता यांचा अभ्यास, यामुळे गांधी हे पूर्णपणे धार्मिक होते. पण धर्माचा गाभा कळाल्याने ते इतर धर्मांचा आदरही करत होते. हॅलो, हे तुमचं सर्व धर्म समभावाचं भाषण सांगू नका.
फाळणीला गांधी कसे जबाबदार नव्हते ते सांगा. हो तेच सांगतोय. ज्याला धर्म कळतो तो माणूस इतर धर्माला पण समजून घेतो. आणि इथेच मेक आहे. भारतातील हिंदू मुस्लिम प्रश्न जटिल होताच. जिना हे गांधींच्या आधी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. टिळकांचे वकील जिनाच असते ना. अतिशय एलिट क्लासमध्ये म्हणजे उच्चभ्रू लोकांमध्ये त्यांचा वावर होता. ते फक्त इंग्रजीमधूनच बोलायचे. सामान्य माणसांबरोबर त्यांचा काहीही संबंध नव्हता. हो, हे खरं आहे. मुस्लिम धर्माला जे जे वर्ज्य होतं ना ते ते करण्यात बॅरिस्टरजींना पुढे होते. म्हणून मुस्लिम समाजात त्यांना स्थान नव्हतं. मुळात काँग्रेस हे हिंदूंचं संघटन आहे हा समज सर्वत्र होता आणि तो खराही होता. बॅरिस्टर जिना यांच्या मागे मुस्लिम कधीच नव्हता. काँग्रेसमध्ये मात्र अनेक वर्षाफळीचे नेते होते. महात्मा गांधी यांनी अगदी अल्पावधीत काँग्रेसमध्ये आपलं वर्चस्व स्थापन केलं. टिळकांचं निधन झाल्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व गांधींकडे आलं. आपल्यानंतर पक्षात आलेला माणूस हा पक्षप्रमुख होतो हेच जिनांना आवडलं नाही. मग हळूहळू ते बाजूला होत गेले आणि शेवटी इतके हताश झाले की इंग्लंडला निघून गेले. तिथे वकील म्हणून प्रॅक्टिस करू लागले. पुढे 1936 साली जेव्हा मुस्लिम लीगने पाकिस्तानचा उच्चार केला तेव्हा जिनांनी त्याला पाठिंबा दिला. या क्षणी जिनांना मुस्लिमांनी आपलं नेता मानलं. जिनांना इथे आपली जागा सापडली. तेव्हा जिना भारतात परत आले आणि पाकिस्तानच्या निर्मितीची ही कथा आहे, लक्षात घ्या. अर्थात हे असं व्हावं ही इंग्रजांची पण इच्छा होती. त्यामुळे त्यांनी पद्धतशीरपणे हिंदू मुस्लिम दुहीची बीजं पेरली. पाकिस्तानची निर्मिती हे इंग्रजांना हवंच होतं. फानी ही भयंकर जखम होती. माणसं वेडी होऊन एकमेकांवर तुटून पडली होती. सीमेवरील आणि सीमेपलीकडच्या हिंदू शीख मुसलमान यांना फार मोठी किंमत चुकवावी लागली आणि याचंच बापूंना दुःख आहे. म्हणून तो सर्व दोष ते स्वतःवर घेतात की मी फानी थांबवू शकलो नाही. अगदी या शेवटच्या काळात काँग्रेससोबत देखील बापूंचं मतभेद होते. अब मेरी कोई नहीं सुनता हे त्यांचे हताश उद्गार होते. हिंदू मुस्लिम यांच्यात सामंजस्य होणार नाही हे माहीत असून देखील बापू प्राणपणाने याविरुद्ध लढले. सगळा देश स्वातंत्र्य दिन साजरा करत होता. सर्वत्र आनंद होता. त्यावेळी बापू हा आनंद साजरा करायला दिल्लीत नव्हते तर नौखालीमध्ये हिंदूंचं रक्षण करण्यात गुंतले होते. तिथले दंगे थांबवत होते. एकटे बापू फानीला विरोध करत होते आणि बाकी सगळ्यांनी फानी स्वीकारली होती. तरी फानीला बापूच जबाबदार. ज्या ठिकाणी जो समूह अल्पसंख्याक असेल तिथे त्याचं रक्षण करणं ही बहुसंख्याकांची जबाबदारी आहे. मी अल्पसंख्याकांच्या बाजूने उभा राहील म्हणून नौखोलीमध्ये बापू हिंदूंच्या बाजूने उभे होते. दिल्लीमध्ये मुस्लिमांसाठी बापूंचं उपोषण होतं आणि यानंतर बापू पाकिस्तानात जाणार होते. पाकिस्तानमधील पंजाबच्या माझ्या शीख बांधवांचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. मी पाकिस्तानला जाणार. पण त्याआधीच बापूंचा खून झाला. पंजाब बिहार दिल्ली इथं भयंकर दंगली सुरू होत्या. पोलीसच काय पण लष्कर देखील या दंगली आटोक्यात आणता येत नव्हत्या त्याला. पण बापूंचा खून झाल्याबरोबर एका क्षणात सगळ्या दंगली बंद झाल्या. या देशासाठी बापूंनी बलिदान दिलंय. त्या बलिदानाचा कडकडाट इतका मोठा होता की सर्व देश हतबल झाला. माणसांची भडकलेली माती एका क्षणात थंड झाली. सर्व देश या शहीदापुढे नतमस्तक झाला. जे पोलिसांना जे लष्कराला जमलं नाही ना ते बापूंच्या हौतात्म्याने शक्य झालंय. हे असं होतं हे माहीत नव्हतं हो मला. आपण काही वाचत नाही किंवा समजून देखील घेत नाही हो. किंवा वाईट म्हणजे फक्त एक बाजू वाचून आपण आपली चुकीची मतं बनवत असतो. माझा विरोध कायम आहे पण फाळणीच्या या मुद्द्याला माझं समर्थन आहे. गांधी आपण वाचत नाही हे अगदी खरं आहे. खरं तर जगात सगळ्यात जास्त पुस्तकं गांधींवर लिहिली गेली आहेत. साधारण 1,00,000 पुस्तकं गांधींवर आहेत. काय 1,00,000 पुस्तकं गांधींवर? हो. त्यानंतर नेपोलियनचा नंबर लागतो. इतकी पुस्तकं असून देखील आपण गांधी वाचत नाही हा आपला दोष आहे. काका तुमचं समाधान झालं का? वरवर पट्ट आहे पण आतून काही पटत नाही. मग तुम्हीच तपासून बघा ना. म्हणजे शोध घ्या सत्य काय आहे त्याचा. हो मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. तुम्ही शोध घ्या.
सत्य काय आहे ते तपासून पहा. शोधावंच लागेल. बघतो. शोधा, बघून सांगा हं, मग त्यावर चर्चा करू. पण काका, आता तुमचा प्रश्न संपलाय. आता पुढला प्रश्न. अरे मेरे सवाल का क्या हुआ? और मेरा तो सुनतेच नहीं, मेरे पे हमेशा ही अतिक्रमण कर डालते. आता तुमचा काय प्रश्न हो? अच्छा, ते बायको बरोबरचं भांडण ना. अहो नाही, त्याला गांधी काही नाही करू शकणार. ते तुमचं तुम्हालाच बघावं लागेल. अरे नहीं ना होता ये, घर का झगड़ा नहीं, वो तो मिटने जैसा है ही नहीं. मैं गुच्चू सुन लेता. अच्छा, म्हणून इथे जास्त बोलतोय का? घरात बायको बोलू देत नाही म्हणून इथे जोर जोरात बोलतोय. तुम गुच्चू बड़ो, तुमने जो अतिक्रमण कर डाला मेरे सवाल पर. मेरा नंबर था और मेरा नंबर काट कर बीच में तुम्हारा सवाल घुसाड़ दिया तुमने. अरे पण तुमचा प्रश्न काय होता? वही ना, वो नहीं क्या, वो हिंसा का हमको हिंसा से स्वतंत्र मिला क्या? अहो हिंसा नाही हो, अहिंसा. वही हिंसा क्या ना अहिंसा क्या, मतलब तो समझ में आ गया ना. बहुत जास्त फरक आहे. हा, बहुत जास्त फरक आहे. म्हणजे हिंसा का विरुद्धार्थी शब्द अहिंसा आहे. समजा क्या? मी काय म्हणतो, तुम्ही मराठीतच बोला ना. नाही म्हणजे त्याला कळते मराठी. आता तुम्ही ज्या भाषेत बोलताय ना ती त्यालाही कळणार नाही आणि तुम्हालाही समजणार नाही. त्यापेक्षा तुम्ही मराठीतच बोला. काका, तुमच्यात हा जो कुत्सितपणा आहे ना तो जन्मताच आहे की कष्टपूर्वक डेव्हलप केलाय हो? माझ्या वैयक्तिक बाबींमध्ये बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मी हे सहन करणार नाही, सांगून ठेवतोय. काका चिडू नका. तुम्ही किती कुत्सितपणे टोमणे मारता. चिडले का मी? चिडले का? मग तुम्ही का चिडता एवढे? असं कसं? माझं रक्त खवळतं. रक्त कमी असेल मग? अहो रक्त कमी झालं की होते चिडचिड माणसाची. मी काय म्हणते, काळजी घ्या हं. लवकर बरे व्हा. गेट वेल सून. अरे मेरे सवाल का जवाब दो ना भाई, अरे नहीं तो मेरा खून खौलेगा. हाँ, अरे हो, यांच्या त्या अहिंसेचं बघा बरं. बरं, अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं का? हो, अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं. जगातल्या सर्व प्रश्नांचं उत्तर हे अहिंसाच आहे. युद्ध वा महायुद्ध करून प्रश्न सुटत नाहीत हे कळलंय जगाला. अहिंसा हेच उत्तर आहे तेव्हा. म्हणूनच जगाने गांधी स्वीकारला आहे. अहो 50 किलोच्या निशस्त्र माणसाने जगातल्या सर्वात शक्तिमान लष्कराला गुडघे टेकायला लावलेत. वो सब ठीक है रे भाई, अरे इसका अहिंसा से क्या संबंध? क्या संबंध? अहो भारतामधील स्वातंत्र्य चळवळ ही शिक्षित आणि त्यातल्या त्यात एलिट क्लासची चळवळ होती. 2 मार्गाने ही चळवळ सुरू होती. एक म्हणजे काँग्रेसचा मार्ग, जो इंग्रजांसोबत वाटाघाटी आणि संघर्ष करत लढत होता. तर दुसरा मार्ग होता तो म्हणजे शस्त्र घेऊन एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याला मारणं. हे दोन्ही मार्ग सामान्य माणसांसाठी अवघड होते. हे गांधींनी ओळखलं. त्यांनी सामान्य माणसाला देशभक्तीचा सर्वात सोपा मार्ग सांगितला. हातात भारताचा झेंडा घ्यायचा, चौकात जाऊन भारत माता की जय असं म्हणायचं किंवा जय हिंद हे म्हणायचं. बस, पोलीस येतील, पकडून नेतील, पण लगेचच सोडतील ना. आणि जेव्हा ही संख्या अफाट होईल तेव्हा किती लोकांना अटक करतील पोलीस? सांगा, किती लोकांना? पोलीस लाठीमार करतील किंवा हल्ला करतील. त्याला प्रतिकार करायचा नाही, शांतपणे उभं राहायचं. नेमकं हेच सूत्र आहे अहिंसेचं. हे तर भ्याडपणाचं लक्षण आहे. अजिबात नाही. अहिंसा हे भ्याडपणाचं लक्षण नाही. अहिंसा हे सामर्थ्यवान माणसाला शक्य असलेली गोष्ट आहे. घाबरट माणूस हिंसेने उत्तर देईल किंवा पलायन करेल. या उलट अहिंसा धारण केलेला माणूस शांतपणे या हिंसेला मोठ्या धैर्यानं सामोरा जाईल. आत्मिक बळ, निग्रह आणि धैर्य असेल तोच माणूस अहिंसा तत्व धारण करू शकतो. भयग्रस्त माणूस अहिंसा धारणच करू शकत नाही. हे जरा जास्त तात्विक होत आहे असं वाटत नाही का? हो, आहे ना. कारण हे तात्विकच आहे. जैन धर्माच्या केंद्रस्थानी अहिंसा आहे. अनेकांतवाद हा अहिंसेच्या तत्वाचा भाग आहे. अहिंसा म्हणजे फक्त दुसऱ्या जीवाची हत्या करणं इतकं मर्यादित नाही.
अनेकांतवाद म्हणजे काय की मतभिन्न सहिष्णुता हा म्हणजे अनेकांतवाद होय. आणि हीच खरी अहिंसा आहे. हा जैन धर्माचा अनेकांतवाद आणि बुद्धाची करुणा यांचा मोठा प्रभाव गांधींवर होता. याच तत्वाने त्यांनी भारतीय समाज समजून घेतला. इतक्या भिन्न भिन्न संस्कृतीला ते आपलंसं करू शकले. या गांधींच्या तत्वानेच सर्व लोकांनी गांधींना पण स्वीकारलं. मग इथला सामान्य माणूस इंग्रजांविरुद्ध निर्भयपणे उभा राहिला. सर्व देश आणि अगदी सामान्य माणूस जेव्हा विरोधात गेला तेव्हा आता या लोकांवर यापुढे राज्य करता येणार नाही हे इंग्रजांना लक्षात आलं. सगळी जनता जेव्हा विरोधात जाते तेव्हा कितीही शक्तिमान सत्ता असो तिला जनतेपुढे झुकावंच लागतं. इंग्रजांना पण हा देश सोडून जावा लागला. अच्छा, म्हणजे देश स्वतंत्र झाला हे श्रेय फक्त गांधींचं आहे असं आहे का? अजिबात नाही, असं कोणीही म्हणत नाही. या उलट बापू म्हणायचे की तो शेवटचा माणूस ज्याने एकदा का होईना जय हिंद म्हटलंय त्याचा देखील वाटा आहे. त्यामुळे या लढ्यात वाटा सगळ्यांचाच आहे. फक्त हा लढा अहिंसेच्याच मार्गाने लढला जाईल यावर ते ठाम होते. सशस्त्र क्रांतीनं इंग्रज गेले तरी सत्तेवर येणारे लोक हे तीच हिंसा घेऊन येतील आणि मग हा देश शांत कसा राहील? जगाच्या इतिहासात सशस्त्र क्रांतीनं सत्तांतर झाली आहेत त्या ठिकाणी लोकांना मोठी किंमत चुकवावी लागली. जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्त्व देणाऱ्या फ्रेंच क्रांतीनंतर फ्रान्स सतत म्हणजे जवळपास 100 वर्ष अस्थिर होता. म्हणून अहिंसेवर गांधींची ठाम श्रद्धा होती. त्यामुळे आम्ही आज एक शांत आणि विकसित देश आहोत हे आपल्याला मान्यच करावं लागेल. मग फाळणीच्या वेळी कठोर भूमिका घेऊन सरळ धर्माच्या आधारे राष्ट्रनिर्मिती का नाही केली? हे बघा, धर्माच्या आधारे राष्ट्रनिर्मिती होऊ नाही शकत हे बापूंचं म्हणणं होतं. कारण धर्माच्या आधारे देश टिकले असते तर युरोपमध्ये महायुद्ध कशाला झालं असतं? ते तर सर्व ख्रिश्चन होते ना. अगदी आखातामधील मुस्लिम राष्ट्र एकमेकांविरुद्ध का लढतात? किंवा ज्या धर्माचा आधार घेत पाकिस्तानची निर्मिती झाली तो पाकिस्तान तरी कधी स्थिर राहिला आहे का? त्या देशाचे तर 2 तुकडे झालेत. आणि बांगलादेशची निर्मिती झाली तिथे कधीच लोकशाही रुजली नाही. सतत अस्थिर आणि अप्रगत पाकिस्तान आणि अखंड स्थिर आणि प्रगत राष्ट्र म्हणून आज सगळ्या जगात मोठा लोकशाही असलेला भारत देश आहे. लक्षात घ्या. हा देश आणि हा फरक जो आहे ना हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. देश तोडणाऱ्या जिनांना आता पाकिस्तानमध्ये पण कोणी विचारत नाही. पण गांधींना मात्र सगळे पूजनीय मानून हा अहिंसेचा विजय आहे असं नाही का वाटत तुम्हाला? माझ्या मनात शंका आहेच. तुमच्या शंका लवकर फिटतील असं नाही वाटत. खरं तर हे सर्व पटतंय पण स्वीकारायला तयार होत नाही हो मन अजून. अरे बड़ा ही कठिन है यार समझना. और वैसे भी इतना जड़ बोल रहा ना, आधा तो दिमाग के ऊपर से जा रहा है. अरे ते समजण्यासाठी बुद्धी असावी लागते. हा, तुमको तो है ना बुद्धि, फिर तुमको क्यों नहीं समझ रहा? आणि इतनी अक्कल है ना तो तुम दो ना फिर उनका जवाब. देणारच आहे. याला उत्तर पुन्हा देणार आहे. सगळं तपासतो, वाचतो आणि मग बोलतो. ठीक है, तब तक गुच्चू बैठो. समझो, तुमको भी नहीं समझाऊंगा. मला समजलं आहे, काही अंशी मान्य पण आहे, पण तरी प्रश्न उरतातच. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं काय? त्यांचं बलिदान आणि शौर्य हा देश कधीही विसरणार नाही. लक्षात घ्या. मग त्यांची फाशी रद्द व्हावी यासाठी का प्रयत्न केला नाही? भगतसिंगला गांधींनी पाठिंबा का दिला नाही? पुन्हा एक अर्धसत्य. भगतसिंगाने हिंसेचा मार्ग स्वीकारला हे गांधींना मान्य नव्हतंच. त्या मार्गाला गांधींचा विरोध होताच. तो विरोध उघड होता. आणि तेच, गांधींना हा मार्गच मान्य नव्हता. मुळात कम्युनिस्ट असलेला भगतसिंग कोणालाच मान्य नव्हता. भगतसिंग कम्युनिस्ट होता? हो, इतकंच नाही तर देव धर्म न मानणारा होता. मी नास्तिक का झालो हे त्याचं प्रसिद्ध पुस्तक आहे. हो का? हे पण नव्हतं हो माहीत. अत्यंत प्रखर देशभक्त असलेला भगतसिंग अनेकांना पचणारा नव्हता आणि आजही पचणार नाही. म्हणूनच गांधींना पण पचत नव्हता. गांधींना हिंसेचा मार्ग मान्य नव्हता हे लक्षात घ्या. मग त्यांच्या देशभक्तीचं काय हो? त्यांच्या बलिदानाचं काय?
याबद्दल काही वादच होऊ शकत नाही. बापू पण म्हणाले होते की तो वाट चुकलेला देशभक्त आहे. वाट चुकलेला? हो, कारण हिंसा हा चुकीचा मार्ग आहे, म्हणून वाट चुकलेला देशभक्त. पण देशभक्तीबद्दल कधीही संशय नव्हता. मग मग फाशी होऊ नये म्हणून का प्रयत्न केले नाहीत? ये गलत है. तुम्ही बोलू नका हो, गप्प रहा. बापू बरोबर सांगतायत, हे चूक आहे. बापूंना सशस्त्र क्रांतीचा मार्ग मान्य नव्हता, म्हणून त्यांना या देशभक्तीविषयी प्रेम नव्हतं असं अजिबात नाही. भगतसिंगाला झालेली फाशी शिक्षा गांधींना मान्यच नव्हती. मग रद्द का केली नाही हो? अहो, गांधींनी सर्व प्रयत्न केले. इरविन यांच्यासोबत गांधींच्या वाटाघाटी सुरू होत्या. गोलमेज परिषदेसंदर्भात सुरू असलेल्या या चर्चेदरम्यान भगतसिंग आणि सहकाऱ्यांना फाशी देऊ नये अशी विनंती गांधींनी वारंवार केली. भगतसिंग हा भारतातील तरुणांचा आवडता नेता आहे. त्याची फाशी रद्द केली पाहिजे आणि हा तरुण वर्ग तुम्हाला धन्यवाद देईल आणि संपूर्ण देश तुमचे आभार मानेल. इतकंच काय, पण या संदर्भात गांधींनी एक पत्र देखील व्हाईसरॉय यांना पाठवलं. इरविन यांनी या संदर्भात इंग्लंडचे पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा देखील केली. पण संपूर्ण पोलीस दल आणि प्रशासन हे फाशीच्या बाजूचं होतं. ते असणारच, पण मग या विनंतीचा उपयोग का झाला नाही? अहो, फाशीच्या आधी भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांनी पत्र लिहून मागणी केली होती. आम्ही इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलंय. आम्ही युद्धकैदी आहोत. आम्हाला फासावर न लटकवताच आम्हाला गोळ्या घालाव्यात. म्हणजे दयेचा अर्ज वगैरे काही नाही? अहो, माफीनामा तर आम्हाला गोळ्या घाला असं पत्र लिहिलं होतं त्यांनी. हो, भगतसिंगांना इंग्रजांची माफी नको होती. आपल्या बलिदानाने संपूर्ण देशातील तरुणांना प्रेरणा मिळेल याची त्यांना खात्री होती. त्यामुळे बापूंनी कितीही विनंती केली तरी भगतसिंगांनी ती स्वीकारली असती का, हा मोठा प्रश्न आहे. पण गांधींचा प्रयत्न सुरू आहे आणि ऐनवेळी फाशी रद्द होईल या भीतीनं पंजाब पोलीस यांनी सुरक्षेचं कारण दाखवत एक दिवस आधीच या क्रांतिकारकांना फाशी दिली. मुळात गांधी हिंसेच्या विरोधात होते. फाशी ही देखील कायदेशीर हिंसाच होती. त्यामुळे फाशीला गांधींचा विरोध होताच. गांधींनी सर्व क्रांतिकारक त्यांचा मार्ग त्यांना मान्य नसताना त्यांची पाठराखण केली आहे. अगदी सावरकरांच्या सुटकेसाठी देखील काँग्रेसची यंत्रणा गांधींनी वापरलीच होती. त्यामुळे भगतसिंग यांची फाशी रद्द करण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले नाहीत हे सर्वथैव खोटं आहे. मुळामध्ये काय ना, इथल्या कम्युनिस्टांना गांधी कधीच कळले नाहीत. कारण कम्युनिस्टांना हिंसावर्ज्य नाही आणि शिवाय फक्त मार्क्सचा पोथीनिष्ठ विचार करत राहिल्याने भारतामधील प्रश्नांचं आकलन पण त्यांना पुरेसं झालेलं नाही. त्यामुळे त्यांना कधीही जनाधार मिळाला नाही. कारण जनता सर्व गांधींच्या मागे होती. गांधींच आपल्या मार्गातील अडथळा आहे हे कम्युनिस्टांना सतत वाटत राहिल्याने ते कायम गांधी विरोधी राहिले. त्यामुळे भगतसिंगाच्या फाशीला गांधींनी विरोध केला नाही हे असत्य सतत फिरत राहिलं. गांधींचा अहिंसेला विरोध होता तसा हुकुमशाहीला पण होता. रशियामधील स्टॅलिन, हिटलर, मुसोलिनी यांना गांधींनी सतत विरोध केला. रशियाचा विरोध हे देखील कम्युनिस्टांचं दुखणं होतं. चला, म्हणजे हाही मुद्दा निघाला तर नाही, मी अजून माझ्या मतावर ठाम आहे. त्याला माझा काही विरोध नाही. पण आताच तुम्ही म्हणालात ना की गांधींवर 1,00,000 पुस्तकं आहेत. मग त्यातली काही पुस्तकं वाचलीत तर गैरसमजही दूर होतील. हे बघा, जतींद्रनाथ सन्याल यांनी आपल्या चरित्रात सविस्तर लिहिलं आहे. ते भगतसिंगांचे सहकारी होते. बाई ग, अहो बापू शांत आहेत, पण हा हात पुरून उरतोय. अहो, सर्वच आरोप उडवून लावतोय. सर्व कुठे, अजून खूप आरोप बाकी आहेत. हो हो, अजून खूप आरोप बाकी आहेत. अरे कुछ सवाल तो मेरे भी बाकी है. हो, माझ्या पण काही प्रश्नांची उत्तरं बाकीच आहेत. हो, अजून मला प्रश्न पडतोय की जर हा माणूस पूर्ण धार्मिक होता, मुखात सतत राम होता, मग तरी सुद्धा हा माणूस धर्माच्या बाजूने उभा का राहिला नाही? अहो, तसं घडलं असतं तर हा देश हिंदुस्तान झाला असता. अरे मेरे भी दिल से बड़े बड़े सवाल पैदा हो रहे भाई. ये गांधी कुछ भी कहे, पर ये रोज भजन गाता था, मैं हिंदू हूँ ये गर्व से कहता था.
फिर दूसरे धर्म के लोगों से ये प्यार कैसे कर सकता है? मला वाटतं तुमच्या दोघांच्या प्रश्नातच तुमचं उत्तर सामावलं आहे. गांधींच्या बद्दल स्त्रियांसंदर्भात खूप आरोप आहेत. नाही, त्याचाही खुलासा व्हायला हवाच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला पुणे करार किंवा विभक्त मतदारसंघाबाबत गांधींनी अगदी कट्टर सुवर्ण हिंदूंची भूमिका निभावली, हा गुन्हा नव्हता का? हे बघा, पुणे करार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा पुन्हा गहन विषय. पण डॉक्टर बाबासाहेबच म्हणाले होते की मला या देशात फक्त गांधी समजून घेऊ शकतात. 1932च्या पुणे करारानंतर गांधींनी आपलं आयुष्य हे दलितांच्या उद्धारासाठी आहे हे जाहीर केलं. मरेपर्यंत गांधी हेच काम करत होते. सुभाषचंद्र बोस यांना देश सोडून जावं लागलं. त्यांना पक्षाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं. मतभेद होतेच, पण सुभाषचंद्र बोस यांनीही बापूंना राष्ट्रपिता ही उपाधी दिली. त्यांच्या आझाद हिंद सेनेच्या तुकड्याचं नाव देखील ही गांधी, नेहरू, आझाद अशी होती ना. मी गांधींच्या नेतृत्वाखाली युद्ध लढलोय हे त्यांनीच जाहीर केलं आहे. या सर्व प्रश्नांचं उत्तर अगदी सोपं आहे. शोधलं तर सहज मिळेल, फक्त आपण नीट बघितलं पाहिजे. आपण इतिहासाकडे तटस्थपणे बघत नाही म्हणून गोंधळ आहे. आपण पूर्वग्रह दूषित नजरेनं इतिहास बघतो आणि इथेच फसतो. खरं तर गांधी कळायला खूप सोपा आहे, फक्त आचरणात आणता येणं कठीण आहे. म्हणून गांधी पचत नाही. आपल्या सगळ्यांची अवस्था कशी झाली माहिती आहे का? चक्रधरांच्या त्या 7 आंधळ्यांसारखी. जन्मांध हत्ती बघायला जातात हे सगळे 7 आंधळे आणि एक एक अवयव हाताने स्पर्श करून हत्तीची कल्पना करतात. तसंच गांधींकडे बघतो आपण आणि फसतो. आपल्याला गांधी नकोच आहे, गांधी नाकारायचाच आहे, पण नाकारणार कसा? असत्याचा आधार घेऊन गांधी नाकारता येत नाही, तसा मग स्वीकारता पण येत नाही. ज्याला सत्य कळतं त्यालाच गांधी कळतो. डोळ्यावर पट्टी बांधून जग बघणाऱ्यांना गांधी दिसत नाही. मेरी प्रार्थना का वक्त हुआ है, मैं चलता हूँ. डॉक्टर अंबेडकर और मेरे दलित भाई, इनके लिए मुझे हमेशा प्रेम है. मैं उनके लिए अपने आप को दोषी मानता हूँ. आप सभी सज्जनों का भी मैं अपराधी हूँ. आपके पूर्ण सवालों के लिए मैं वक्त दे नहीं पाया, इसलिए मुझे क्षमा करें. मैं चलता हूँ. बापू, बापू. सदा जगाच्या